नमस्कार. काल मी मदतनीसचं सांगते. मग ती आता मदतनीस तर गेली. मी 6 महिन्याच्या केमो वगैरेच्या सगळ्या ट्रीटमेंटमधून नोकरीला रिझ्यूम व्हायचं तर ठरवलं होतं. रजा सगळ्या संपलेल्या होत्या. दुसरी मदतनीस पाहिजे. मग खूप शोधाशोध, ह्यांना सांग त्यांना सांग. आणि प्रश्न हा होता ना, नुसतं मला पटून उपयोग नव्हती. माझ्या 90 पार केलेल्या सासूबाईंनाही रुचेल अशी बाई पाहिजे होती. त्यांना अंघोळ घालण्यापासून त्यांना थोडंसं पायाला वगैरे मॉलिश लागायची, ते सगळं करणारी पाहिजे होती. तर एक आली 30शीतली आली एक बाई, 30-35शीची. तर काम सांगितलं तर तिला सांगितलं की त्यांना थोडंसं मालिश वगैरे पायाला तेलाची करायची आहे वगैरे. तर ती म्हणाली, मला खाली बसायचं नाही सांगितले डॉक्टरने, माझं मोठं ऑपरेशन झालेलं आहे, मला जमिनीवर खाली बसायचं नाही सांगितलं, मी कशी त्यांना मालिश करणार पायाला. तर मी म्हटलं, काय गं बेटा, तुझं कसलं ऑपरेशन झालं आहे? तर म्हणाली, नाही, माझं सिझरिनने बाळ झालं, तेव्हापासून मी खाली बसत नाही. आणि तिच्याशी मी बोलताना मी स्वतः जमिनीवर बसून बोलत होते, कारण माझ्या ऑफिसमध्ये त्या काळामध्ये कुठेही कमोड सिस्टम नव्हती. तर मला ऑफिसमध्ये जर जायचं 8 तास काम करायचं, तर मला खाली बसायची सवय पाहिजे. म्हणून मी स्वतःला माझ्या 6 महिन्याच्या एवढ्या मोठ्या रिस्कनंतर स्वतःला मी तयार करत होते की मी जमिनीवर मला बसता यायला पाहिजे, मला खालीपर्यंत व्यवस्थित नीट बसता यायला पाहिजे. म्हणून मी टप्प्याटप्प्याने माझ्यावर प्रयत्न करून 6 महिन्यामध्ये मी खाली बसायला लागले होते. तर मी त्या बाईला विचारलं, गं, तुझं बाळ किती लहान आहे? तर ती म्हणाली, अगं नाही, 6वीला आहे ती माझी मुलगी. म्हणजे 11 वर्ष झालं होतं तिच्या बाळंतपणाला. त्यावेळेला तिला डॉक्टरने सांगितलं असेल सिझरिन झाल्या की खाली बसू नको वगैरे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ती आयुष्यभरासाठी सांगितलेली बंधनं होती का? मग मी तिला त्याच वेळेला म्हटलं, तुला माहिती आहे की मी तर दिसतच होती, पाहतानाच दिसत होती की डोक्यावर केस वगैरे नव्हते. तिला माहिती आहे का? म्हटलं, मी आत्ता कॅन्सरमधून उठली आहे. ती एकदम उडालीच. आणि मी खरंच जमिनीवर पाट ह्याच्यावर बसले होते. म्हटलं, मलाही डॉक्टरने काही बरेच बंधनं घातली होती, पण ती बंधनं आपल्याला आयुष्यभरासाठी नसतात. त्या काळासाठी हळूहळू आपण रिकवर होण्यासाठी असतात. तूही प्रयत्न कर, अगदी खाली जमिनीवर नको बसू, पण आमच्याकडे स्टूल वगैरे आहे, त्या स्टूलवर बसून कर. आणि मग ती कामाला यायला लागली. पण माझी जी मदतनीस चोरीला गेली, त्याच्यातून एक मला मात्र, आणि कारण ह्या बाईचं आणि माझ्या सासूबाईंचं जास्त पटायचं नाही. आणि दर रविवारी मी ऑफिसमधून मी घरी असायची त्यावेळेला तिचं नेहमी त्यांची एकमेकाबद्दलच्या कंप्लेंटी मला ऐकायला लागायच्या. सासूबाई तिच्याबद्दलचे तक्रारी सांगायच्या, ती सासूबाईंची तक्रार सांगायची. मग थोडंसं पैशाचं आमिष म्हणा, काही म्हणा, कारण मला गरज होती, मी काही करू शकत नव्हते. आणि कशीबशी वेळ मारत हे केलं. आणि वर्षाने मग ती माझी जुनी आली. मी त्या जुनीला म्हटलं की नाही, माझी ह्या वेळेला हिने माझी वेळ मारून नेली, मी हिला काढणार नाही ह्या बाईला. माझ्या सासूबाईंना ती पाहिजे होती. मी म्हटलं, हिचा काय मी भरोसा देऊ, पुन्हा हिला कोणीतरी पैशासाठी वळवलं तर ही निघून जाणार. एवढं मी प्रेमाने तिला ठेवलं होतं. पण मी तुम्हाला सांगते, ह्या धड्यातून मी ह्याच्यातून छान झालं की मी जास्तीत जास्त स्वावलंबी होत गेले. आणि जेव्हापासून माझ्या सासूबाई गेल्या, आम्ही घरात बाई ठेवली नाही. आम्ही दोघांनी, मी आणि माझ्या नवऱ्याने, कामं वाटून घेतली. आम्ही बिलकुल कोणावर अवलंबून नाही आहोत. कारण मधल्या 30 वर्षामध्ये आम्हाला कामवाल्यांसाठी इतक्या दुगाण्या काढाव्या लागल्या की अक्षरशः एक कामवाली टिकावी म्हणजे आम्हाला
पैसा परी पैसा देऊनसुद्धा म्हणजे एक शिकले मी, खूप कौतुक कोणाकडे करायचं नाही. आम्ही कौतुक करायची, कामवालीचं छान करते, बऱ्यापैकी करते, तर तिलाच लोकांनी पळवून नेली. त्यामुळे तिचं कौतुक तिलाच करायचं, तू छान करतेस, तू चांगलं करते, पण बाहेर नाही करायचं. तुम्हालाही हा माझ्याकडूनचा हे असेल की तुमची मदतनीस खरंच कामाला चांगली असेल, तिचं कौतुक मनभर करा, पण तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडे करू नका, नाहीतर तिला कधी तुमच्याकडून पळवून नेतील आणि तेही तुमच्या अगदी वाईट परिस्थितीमध्ये पळवून येतील, ज्यावेळेला तुम्हाला तिची नितांत गरज असेल त्यावेळेला. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.